एक मोठी ब्रेकिंग न्यूज जालन्यातनं. जालन्यामध्ये राज्य राखीव पोलीस गट भरती 3च्या प्रक्रियेत गोंधळ दिसून आलेला आहे. 100 मीटर रनिंगमध्ये गुणांक पद्धती दोषपूर्ण असल्याचा आरोप उमेदवारांनी केलेला आहे. उमेदवारांनी रस्त्यावर ठिय्या देत रास्ता रोको केलेला आहे. जालन्यातल्या परीक्षा भरतीतला हा गोंधळ दिसतोय आपल्याला. राज्य राखीव पोलीस बलाची भरती होत होती आणि याच्यामध्ये 100 मीटर रनिंगमध्ये गुणांक पद्धत दोषपूर्ण असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केलेला आहे. भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी आता थेट रास्ता रोको सुरू केलेला आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी रवी जयस्वाल यांच्याकडनं. रवी, नेमका काय आक्षेप या विद्यार्थ्यांचा आहे? आपण जर बघितलं तर जालना जिल्ह्यामध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 3 च्या जी भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया सुरू आहे आणि या भरती प्रक्रियेमध्ये गोंधळ झाल्याचं चित्र आपल्याला जे आहे ते बघायला मिळतंय. 100 मीटर रनिंगमध्ये गुणांक पद्धतीचे दोषपूर्ण असल्याचा उमेदवारांनी जो आहे तो आरोप केलेला आहे आणि उमेदवारांकडून रस्त्यावरती म्हणजे हे सगळं आतमध्ये सुरू आहे SRPच्या मैदानामध्ये आणि ठिय्या देत त्यांनी SRP मैदानामध्ये रास्ता रोको केलेला आहे. भरती प्रक्रियामध्ये हा गोंधळ जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. धन्यवाद रवी, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तर आपण पाहतोय जालन्यामध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रियेवरती आक्षेप नोंदवलेला आहे आणि त्यांनी आता तिथे आंदोलन सुरू केलेलं आहे.